विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। बाळासाहेब ढवळे पवार यांनी या ठिकाणी सादर केला। आज आपल्या इंदापूर शहरातील नाविन्यपूर्ण अशा स्ट्रीट लाईट आणि विद्युत रोषणाईचा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्त उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार दत्तात्रय मामा भरणे तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीपदादा कारटकर तसेच आमचे मार्गदर्शक प्रताप बाबा असतील, अतुल शेठ असतील, सीओ साहेब असतील, नगर परिषदेचे आपले सगळ्यात कर्तव्यदक्ष सीओ त्यांचंही मी तिथं स्वागत करतो। बाबरस असतील, वाघमारे साहेब असतील, आमचे जुने सहकारी दीपक जाधव असतील, समोर उपस्थित सर्व नगरसेवक मक्रेसर असतील, दोन्ही मक्रे मेंबर, तिन्ही मक्रे मेंबर आणि राजाभाऊ आणि शहरातून आलेले सर्व सगळ्यांचीच काही नावं घेत नाही, सन्मान्य व्यासपीठ आणि शहरातून आलेले सर्व मान्यवर, आपल्या नगरातील सर्व मान्यवर, समोर उपस्थित महिला आणि बंधू भगिनींनो, मामा आज तुमच्या माध्यमातून इंदापूर शहर खूप पुढे जात असताना आज एक आवर्जून सांगावीशी गोष्ट वाटते की जर आज आपल्या इंदापूर शहराचा जर चेहरा मला बदलायचं काम कोणी केलं असेल तर दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून आणि आपल्या इंदापूर तालुक्याची बुलंद तोफ झळकणारी कोकाटे आबा आपले तालुका अध्यक्ष यांचं आत्ताच आगमन झालं आहे, त्यांचंही इंदापूर नगरीमध्ये सरस्वतीनगरमध्ये त्यांना आम्ही प्रमाणे लाडके दाजी म्हणतो, आपल्या इंदापूरचे दाजी यांचं आगमन झालं त्या पद्धतीने त्यांचं स्वागत करतो। आज मामा खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर आम्ही आमचा वेशीपासून वरचा भाग राजौरी नगर असेल, सरस्वती नगर असेल, शिवाजी नगर असेल, शाहू नगर असेल, जावळवाडी असेल किंवा सरस्वती नगरचा हा परिसर असेल, आज बऱ्यापैकी शहराच्या पाठीमागे आम्ही 10-15 वर्ष चालायचो। म्हणजे विशीच्या बाहेरचा हा जो भाग होता आमचा आज शहराच्या पाठीमागे विकासाच्या बाबतीत कायम 10-20 वर्ष पाठीमागे होता। शहरामध्ये तुम्हाला आठवण असेल प्रत्येकाला की आपल्याला एक हायफाय एरिया म्हणजे सोनाई नगर असेल किंवा श्रीराम सोसायटी असेल, काही दिवसापूर्वी आपल्याला तो भाग आपल्याला म्हणजे असा एकदम असं वाटायचं की काय आमचे लोक असं म्हणायचे की आम्ही इथला विकून तिकडे शिफ्ट होतो, ही काय परिस्थिती होती। पण खऱ्या अर्थानं 18 पगड जातीचा आणि सगळ्या बाहेरून आलेल्या लोकांची वसाहत आज खऱ्या अर्थानं शहराच्या पुढे नेण्यासाठी मामा तुमचं सगळ्यात मोठं योगदान आहे आणि गारटकर दादांचं सगळ्यात मोठं योगदान आहे। आज आता दादांनी आवर्जून उल्लेख केला की कुणी काही म्हणत असेल, कुणी काही नावं ठेवत असेल, कसं असतं मामाचे काय वक्तव्य जगड मामा तुम्ही सांगता कायम आंब्याच्या झाडाला मारला जातो बाबळीच्या झाडाला म्हणून, आणि खरं काम करायला शिकलो असेल तर मी मामांकडे बघून काम करायला शिकलो। काय नाही मामा तुमच्या मार्गदर्शनाला आम्ही सगळे काम करतोय आणि त्या पद्धतीने काम करत चाललोय। आज इंदापूर शहर काही वर्षापूर्वी आपण आठवडा जायचो संध्याकाळी फॅमिली घेऊन फिरायला किंवा बारामती, आज तुम्हाला सांगतो थोड्या दिवसात इंदापूर शहर आपल्याला बारामतीच्या बरोबरीला मामांच्या माध्यमातून गेलेलं दिसत आणि याचं सगळं केलं मामा। आणि आवर्जून सांगतो काही कुणी टीका करत असेल मामा आमच्यावर काय असेल, मी शहराध्यक्ष म्हणून काम करत असताना मी तुम्ही सांगाल तीच ऑर्डर फॉलो केली, दादा असेल मामा असेल या दोघांच्या शब्दाच्या पलीकडे कुठलंही काम करत नाही, मी त्यांच्या समोर आज सांगतो। त्यामुळे दादा काय आता बोलायचं ते बोलून गेले, कुणी काय बोललं असेल काल परवा मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही। माझे सर्व सहकारी बाबा मी सगळ्यांना सांगतो, तुम्ही सगळ्यांना समान न्याय दिलाय, मी नाही ते सुद्धा त्यांना झाले, जे बोलतायत त्यांना सुद्धा मामांनी सांगितलं। कुणी कुणाचं ऐकून कुणाच्या सांगण्यावरून आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःच गिरेबान में झाँक के देखना चाहिए, दूसरी की तरफ एक उंगली हो तो अपनी तरफ 4 उंगली होते, इसलिए आप अपनी गिरेबान में झाँक देखो। एक सांगतो मामा बाळा डोळे आज सांगतो, आज माझ्या आई वडिलांच्या शब्द घेऊन सांगतो, हे कोण कमिशन असेल काय खात असेल काय करत असेल बाळा डोळ्याच्या घरात जर कमिशनचा 1 रुपया आला असेल तर माझ्या गेलेल्या आई वडिलांची भावाचे शब्द घेऊन सांगतो। काय केलं असेल तर शाळेची कमांड केली असेल, शाळेचं स्केच केलं असेल, शाळेसमोर शिल्प केलं असेल, माऊलीचं केलं असेल, स्टँड केलं असेल, अँब्युलन्स केलं असेल, अजित फाउंडेशनला 25 लाखाची जागा माझी बक्षीसपत्र करून दिली। आज जी तुम्ही बोलताय कोणी माझ्यावर सांगा तुमच्या किती दावत आहे मी सांगतो, बसायचे बेंच असेल
झाडं कुणी लावली साहेब? तुम्ही नगरपालिका लावली का मी लावली अजित फाउंडेशनच्या माध्यमातून? मी स्वतः लावली अजित फाउंडेशनच्या मधून. मला राहायला मी 2 फळात राहतो मामा. मी आज सांगतो तुम्हाला, सरस्वती नगरला माझं त्या बीसीच्या वर माझं घर आहे आणि ते घर मी सुंदर करण्यासाठी प्रयत्न करणार. तुम्ही माझ्यावर किती चिखल फेका किती आरोप करा, मला त्याच्याशी घेणं देत नाही. माझ्या मागे मी तुला विचार करतो. तुमच्यात दम असेल तुम्ही काम करून दाखवा. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, मी काम करून दाखवणार. मामा तुम्हाला तुमच्या सांगतो, तुमची कुठेही नाव मामांचं दादाचं कुठेही नाव खाली जाणार नाही की मी शब्द देतो. तुम्हाला सांगतो, माझा आजोबा 15 वर्ष सरपंच होता, माझा बाप 15 वर्ष सरपंच होता, बाप सभापती होता, माझे वडील माझी आई सोसायटीला चेअरमन होती. माझा आता सुद्धा माझ्या रक्तात डीएनए मामा राजकारणी. आम्हाला माहिती आबाच्या वडिलांपासून आमच्या घरचे संबंध आहेत. आणि तुम्ही आज कोणाचं ऐकून कोणी काय म्हणत असेल, कोणाच्या सांगण्यावरून जर कोण टीका करत असेल तर तुम्ही स्वतः विचार करा की कुणी असू द्या, मी म्हणत नाही आपला कुठलाही नगरसेवक असू द्या, कुणी कुठेही कार्यकर्ता असू द्या, तुम्ही काम करून दाखवा. मी सांगतो, अकलूज रोडची जागा असू द्या, मामा शिवाजीनगरचं दत्त मंदिर सगळी अजित फाउंडेशनच्या माध्यमातून फेअर ब्लॉक टाकल्यात. शाहूनगरचे आमचे पारदे बांधव असतील, तुमची फरशी कशाच्या माध्यमातून टाकली? नगरपालिका का शाहूनगर? मामा ज्यांनी आईचं दूध पिले त्यांनी डोळ्यावर माहितीचा अधिकार टाकायचा. तुम्हाला सांगतो, 100 कामाला मामांच्या माध्यमातून मंजूर झाले असतील तर 100 काम या नाक्याच्या वरती तुम्हाला दिसणार. आणि तुमच्या जर दमक असेल तर तुम्ही करून दाखवा. मी सांगतो, तुम्ही काय सांगता मला? जर तुम्ही म्हणता ना की फक्त एकाच भागात कामी केली, त्या संधी तुम्ही पट्ट्याला सांगतो तुम्हाला, तुम्ही तुमच्या वार्डात नाही, तुम्ही गावात काम करू नाही. झोपा गावात राहिलो तर बापाचं नाव लावणार नाही. मला माझ्या भावानी आणि माझ्या वडिलांनी राजकारणात सोडून दिलं असतं. माझी बायको आणि आज माझी पोरं तीच पद्धत त्यांनी चालू ठेवली. काय नाही तर दिवस का रात्र कुणी मला सरस्वती नगर मध्ये रात्री 12, 1 पहाटे कधी माझा फोन लागला का नाही? तुम्हाला लागला? कधी तुम्हाला नाही म्हणलं मी? तुम्ही एकाने सांगा की फक्त मी कधी नाही म्हणले. अरे तुम्ही माझी रेस खोडण्यापेक्षा तुमची रेस माझ्यापेक्षा मोठी करा, एवढंच काम करा. तुम्हाला सांगतो, तुम्हाला आयुष्यात काय करायची परत पाहिजे. त्या माणसाचे काम बोलते सगळे म्हणत होती मामा अडचणीत, मामा अडचणीत. काय म्हणत होतो मी तुम्हाला सगळ्यांना सांगा, त्याला आठवते त्याने हात वर करून. किती हजारांनी मामा येणार सचिन? किती कधी सांगितलं तुम्हाला? किती दिवसापूर्वी सांगितलं होतं? इलेक्शनच्या मत विचारली. काम बोलतं माणसाचं. तुम्हाला सांगतो, तुम्हाला राजकारण करायचंय तुम्ही राजकारण करा, इलेक्शनला आम्हाला पाडा. मामा आमच्या इथं राजकारण इलेक्शन संपल्यानंतर कुणी म्हणा की आम्ही कुठल्या पक्षाचा कुठल्या, मीच नाही माझे सगळं मंडळ, आमची 2-3 मंडळ असतील, अजित फाउंडेशन असेल, त्या माध्यमातून आम्ही काम करत असताना कधीही कुठलं राजकारण जात पात पक्ष बघत नाही. आमच्या इथं सगळ्या भागाचे. आज मामा ह्या लाईटच्या कामाला लोक म्हणतात ह्याच भागात कसं? अरे तुम्हाला काय सुचत नाही? विचारा माझ्या बायकोला उभा करून. कुठं फिरायला गेलो आपण? कुठं? हंपीला. मी काय करत होतो? माझ्या त्याचे फोटो नको काढू, लाईट दिसली काढतो, शिरपरीसला काढतो. ती म्हणजे ही काय करायचं तुमची इकडे आली? मी म्हणून तीच ही लाईट मी हंपीत बघितली होती मामा. आणि खरं सांगतो, मला सगळ्यात मोठी 7 लाईट बसवल्या शिव साहेबांची. आणि आमची ती जोड कुठे गेली? अरुण भाई तेव्हा तिकडे त्यांची. मामा हे दिवे आम्ही दिल्लीवरून आणले. 1 महिना थांब उभा होते आमचे, 1 महिना थांब उभा होते. आम्ही 1 महिना थांबलो, पण ह्या तिघांच्या सहकार्यामुळे लाईट गेली. आणि तुम्हाला आज सांगतो, कोणी किती बोंबलं द्या बोंबला, हे 2 आहेत ना बस, बाकी काय गरज नाही. यांचा ज्या दिवशी विश्वास नसेल त्या दिवशी काम थांबलो माझं. पण तुम्हाला एक सांगतो, अकलूज रोड मंजूर, हेच लाईट आधीच मंजूर आहे. तुम्ही काळजी करू नका, सांगायची गरज नाही. कधी नारळ फोडायचा फक्त सांगा, उद्या फोडायचा उद्या. काम चालू, तुम्ही ती विषय सोडून द्या. कामाच्या बाबतीत तुम्ही कुणीही काही सांगायची गरज नाही. तुम्हाला लोकांना लक्षात मामा. आणि तुम्हाला एक सांगतो, हा वाढीव हात आहे. मामी आमच्या बरोबर खेळल्या. मी दुपारी मामींना फोन लावला होता, मामी तुम्ही पण या. आमचा 23 किलोमीटरचा वार्ड आहे मामा. किती? बिचारी मामी माझ्या वार्डात आली. पोपटात कोण कोण आहे नगरसेवक? आता त्यांनी सकाळी फिरायला होतं सर्व. 23 किलोमीटर आम्ही रनिंग लावलं होतं. 23 किलोमीटर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचं रनिंग झालं. किती झालं? मामीचं. मामी म्हणला असला कसला वार्ड. आणि खरं सांगतो, आता मी आवर्जून नाव घेतो, पोपट शिंदे आणि मला वाटतं स्वप्नीला नाव. त्या दोघांनी त्या दिवशी कबूल केलं. म्हणजे बाळा खरंच तुझं काम राहिलं, आम्ही तुला नावं ठेवतो, पण खरंच अजून लय काम राहिलं. आणि मामा खरंच माझा हा मार्ग तालमीचा परिसर आहे आमचा हा.
हा मागे राहिला ग्रामपंचायत हातीमुळे. लोकांनी विश्वास ठेवून ह्या महिला भगिनींनी पुरुषांनी आम्हाला मदत केले. तुम्ही ड्रेनेजसाठी पैसे टाकले, आता तालमीसाठी पैसे टाकले, पलीकडची ड्रेनेज झाली, आम्हाला रस्त्यासाठी त्या भागात फक्त आम्हाला एक निधी ऍडजस्ट करून दिला तर तुमचं आमची मागणी ग्रामक्षेत्र संपून जाते. डीपीचे रस्ते आपल्या मंजूर झाले, डीपीचे रस्ते केले, डीपीचे रस्ते महामाच्या माध्यमातून झाले, क्रीडा संकुलचं काम झाले आपल्या भागामध्ये, ITF पालखी तळाचं काम झालं आपल्याला. पालखी तळ इकडे आलं, अरे ते आम्ही आणलं नाही, निरबाळा डोळे तिकडे, आणि त्याला काहीतरी अधिकारी कोणतरी आहे, सगळं काय झालं ते झालं. उद्या काय म्हणू नका, घरी काय झालं तर अजून काय झालं बोलायला लय. तुम्हाला सांगतो ज्याच्या जमान्यात तुम्ही करून दाखवा. मामा तुम्हाला एक सांगतो, तुम्ही फक्त आता 5 वर्ष आणि मामा कुठल्याही आमदाराला तुम्ही खातं बितर तुम्ही काय जाऊ नका, मामा नाराज दिलाच काय नका. मामाच्या धर्तीवर सांगतो, मामा दादा म्हणले ना बाळा तू इथं बस तिथं बस, तसं आधी दादा म्हणले की मामा तिथं बसणार आहे. तुम्हाला सांगतो गोष्ट सांगतो, आणि त्यामुळे मामाला कमीच पडणार नाही. मामाचा विठ्ठल अजित पवार, आमचा विठ्ठल अख्तरबाई. त्या अख्तरबाईला बुधवार दम दिला, बुधवार 23 तारखेनंतर मीच आहे मामा. काय तुमच्याकडे 23 तारखेनंतर मी नाही. मी अख्तरबाई काय म्हणलं तेवढा विश्वास लागतो, त्याच्या मागे आम्हीच आहे म्हणलं 23 तारखेनंतर. तुम्ही ना टेन्शन घेऊ, आम्ही आहे नाही खंबीर आहे मामा, आम्ही खंबीर आहे, आम्ही हालत नाही. मामा कुठल्या गोष्टीला तुम्हाला सांगतो मामा, आज ही लोक तुम्हाला सांगतो एका शब्दावर, परवाही एवढीच लोक जमली, आज ही एवढीच, आणि तुम्ही उद्या जरी म्हणला ना सरस्वती त्याला परत सभा श्रीराम चौकाच्या वर आमच्या नाक्याच्या वर, तरी अख्तरबाई सगळे होय सगळी आमची गीत. आमच्यात राजकारण नाही, कुठला पक्ष असू द्या, नाक्याच्या वरती एक चांगलं आम्हाला गावात सुद्धा आम्ही म्हणत नाही, ज्यांना म्हणायचं ना त्यांना म्हणा आम्हाला एकदा संधी घ्या, तुमच्या बरोबर घ्या सहकार्य म्हणून. आम्ही तुम्हाला सुद्धा सांगतो कुठं बाकडे टाकायचं, कुठं सुशोभीकरण करायचं, कुठं काय करायचं. कोपरा जरी दिसला तरी ते आम्ही सजवू काय, पण तुम्ही सजवा दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा. होय ना श्रीताई, हा झाली का शाहूनगर मध्ये आजपर्यंत कुठल्या पुढाऱ्याची सभा मामा सोडून होऊन दिली का तुम्ही? हा बस ही माणसं आमची जमत असेल तर कुणी येऊन सभा करून दाखवा शाहूनगर. पाय पडतो का तुमच्या जमिनीवर? पडतो ना पाय? कशावर पडतो? कोणामुळे? मामामुळे. बस तुम्हाला सांगतो त्या माणसावर डोळ्याचा आपण विश्वास आहे, दादावर डोळ्याचा आपण विश्वास आहे. हे 2 माणसं खंबीर आहेत. आपण काम करत राहायचं, आपली सेवा आपण देत राहायचं, आपलं योगदान आपण द्यायचं. मी माझ्या कुटुंबात बघितलंय, माझ्या घरातली 7-8 माणसं गेली मामा, कुणालाही माझ्या घरातला एक रुपया उपयोगाला आला. मी तिला काय म्हणतो सांगा, विचार, तुझ्या पोराला कर्तृत्ववान कर, बाकी काय नको. मी किती जरी माझं प्रमोट ठेवलं, ती जर जीव असेल तर याला काही उपयोग नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतो माझं कुटुंबच तुम्हाला सांगतो नाक्याच्या वर. कुणी काय म्हणू द्या, जाकीरबाई अख्तरबाई ती लाईट, मामा ती लाईट होणार का नाही होणार? मामा ती राहिलेली लाईट होणार का नाही होणार? पुढची अशीच स्विमिंग टँक होणार आता. तुम्ही काळजी करू नका. मामा खरंच मामा आहे, सख्या मामापेक्षा जवळचा मामा आहे. यानंतर आल्याबद्दल सगळ्यांचे तुमच्यासाठी आभार मानतो. 2दा आपल्याला जो कार्यक्रम कॅन्सल झाला परवा, त्यावेळेस पण तुम्ही मोठ्या संख्येने साथ दिली, आज पण दिली. आणि आपल्याला यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते दत्तात्रय मामांनी मार्गदर्शन करतील. आणि मी माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.